हो, आज आपल्या आज कोरदासम अनाथाश्रममधील बेवारस आजी आजोबांसाठी आज अनुराधा पाटील हिने आपल्या आजोबाच्या स्मृतिदिनानिमित्ताने आज कोरदासम अनाथाश्रममधील आजी आजोबांसाठी अन्नदान केलेले आहे. मित्रो, बसन्ना पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आज आपल्या आज कोरदासम अनाथाश्रममधील आजी आजोबांसाठी अन्नदान केलं. मित्रो, आज आपल्या आजोबांच्या स्मृती दिनानिमित्ताने ह्या तरुणीने अनुराधा पाटील हिने अन्नदान केलेलं आहे. मित्र हो, आजी ती जेवण घे. हां, आज आपल्या ही तरुणीने अनुराधाने आज आपल्या आज वृद्धाश्रम अनाथ आजी आजोबांसाठी अन्नदान केलं. मित्र, व आजोबांच्या स्मृती दिनानिमित्ताने दे. ए उठून घेतो का बाळा तू? तसाच जेवणार? तसाच जेवणार का तू? नाव काय? हाँ हाँ, बेटा वो लो, हाथ में लो बेटा. बेटा वो लो, बेटा वो खाना खा लो. बेटा वो खाना खाओ लो. खाओ जल्दी, फास्ट खाना खाओ. और रहने दो, और रहने दो. पहला खाना खा लो. हाँ गुड, बहुत अच्छे. पहला वो छोड़ो, पहला खाना खाओ. खाना खा लो पहला. खाओ खाना. गुड, बहुत अच्छे. नाही खातात ते. खाल्लं का? ठीक आहे, थांब. बाबा जे आहेत ना, पूर्णपणे आंधळे बी आहेत आणि दिसत बी नाही. ना ऐकायला बी येत नाही. बाबा उठा, बाबा उठा. नाही, देवा खावं लागेल ना त्यांना. नाव काय तुमचं? मोहन. नाम क्या तुम्हारा? हाँ, राजू नाम है. ओके. बाबा तुमचं नाव काय? नारायण. नारायण. नाम क्या तुम्हारा? सतीश. अरे वाह. हमारा नाम क्या है? रफीक. राधेश्याम. तुला जेवायचं नाही का? वाटी देऊ का? ओके, ठीक आहे. हा, फ्रेंड सर्कल. नाव का तुझं? निलेश वडगी. हा, रामकुमार. रामकुमार. थापा. अनिल थापा. सुबोध मोहिते. विजय कारखानीस. हा, विजय कारखानीस. ओके. सगळ्यांना भेटलं जेवण? खुश आहेत? ओके. खाना खा लो. डॉक्टर खुश का? मित्रो, आज अनुराधा पाटील या तरुणीच्या आजोबांचा आज स्मृती दिन आहे. त्यानिमित्ताने मित्रो, आज तिने या जागेवरती आजोबाचं नाव काय रे? बरं, ठीक आहे. तर प्रसन्न पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्ताने या जागेवरती ये बाळायचे म्हणजे. तर ह्या तरुणीचं आज आजोबांच्या स्मृती दिनाचा आहे निमित्ताने तिनं आज कोरदासम अनाथाश्रममधील आपल्या बेवारस आजी आजोबांसाठी अन्नदान केलेलं आहे. बेटा, तुला आज जे अन्नदान तू केलं आहे आपल्या आश्रममध्ये जेवढीही आजी आजोबा आहेत हे पूर्णपणे बेवारस आहे.
तर तुला यांना अन्नदान करून कसं वाटलं? खूप छान वाटलं. आव्हान काय करणार तू समाजाला? म्हणजे असं वाटलं की एखाद्याला आपण बोलतो ना की खूप मोठं काहीतरी केल्यावर किती अचिव्हमेंट केल्यानंतर कसं वाटतं तसं केलं. तर मित्र मी तुम्हाला देखील आव्हान करणार आहे की आपला वाढदिवस, आपल्या मुलाचा वाढदिवस, आपल्या आईचा वाढदिवस, कुटुंबातला कुठल्याही सदस्याचा वाढदिवस असो, स्मृती दिन असेल, दिवसाचा असो, कुठलाही असो मित्र हो, आपल्या आश्रममधील आजी आजोबांसाठी मित्र हो तीच खूप जरुरीचं आहे. अन्न आहे ते आम्हाला लागतं मित्र हो, ते तुम्ही अन्नदान करा, आम्हाला कपडे दान देखील करा, आम्हाला आर्थिक दान देखील करा, आम्हाला वैद्यकीय साहित्याची देखील जरूरत आहे मित्र हो, त्याप्रमाणे तुम्ही ते आम्हाला वैद्यकीय साहित्य आणि आर्थिक दान देखील करा मित्र हो. आणि या मुलीला आज आपल्या आज वृद्धाश्रम आजची वृद्धाश्रम करील आजी आजोबांकडून खूप सारे आशीर्वाद मित्र हो. आपल्या ह्या मुलीला आशीर्वाद देत आहे सगळे. तुम्हाला नाही म्हणलं मला चलत नाही दादा आता. अगं मग खायला नको आहे का मग? नाही बाई मग चल म्हणले जेवायची वाट बघते म्हणलं दादा कधी येते चहा? दादा कधी जेवतोय, सगळ्यांना जेवण दादाने जेवला नाही म्हणून का? म्हणले दादा नाही जेवतो 100% जेवतो. तू खाऊन घे, तू खाऊन घे. क्या तू जेवली म्हणजे मी बी जेवल्या जमा, तर मी तर उपाशी राहत नाही, तुला माहिती आहे, खाण राहील मी. बोलले नाही ना दादा राग मानू नका. का तू बोलली नाही? नाही जमत मला मध्ये मध्ये बोलले का मला नाही जमत. बरं ठीक आहे, तू ईडी आहे. चालेल ईडी आहे ना तू? जेवा. तो जेवून घे बाळ, तू जेवून घे. और अच्छा जल्दी खा ले. इधर देख मेरे पास. खुश है क्या? क्या अच्छा? खुश हूँ मैं. हाँ. नाम क्या तुम्हारा? नसीम. नजीम. खुश हो ना? नसीम. नसीम नसीम खुश हो ना अपने आश्रम में? आहेत खाली आहेत. नाही भांडी द्यायची. हो भांडी द्यायचे ना, त्यांना हात द्यायचेत ना. खुश ना बाळा? पक्का? तुझ्या हातचं मला काहीच जेवायला नको आहे. नकोच कधीच खात नाही. हे मला दिलंस का? तुझ्या हातचं मला नाही, तुझ्या हातचं मला डाळ नको, तुझ्या हातचं काय नको मला. ती वाटी घे, तुला आता मार खायचा. मित्र आपल्या आज कोर्दाश्रम अनाथ आश्रममधील बेवारस आजी आजोबा जे आहेत, जे तरुणाई आहेत, मनोरुग्ण बेवारस अनाथ जे आहेत, पूर्णपणे खुश आहेत मित्र. तर मी तुम्हाला देखील आव्हान करणार आहे की तुम्ही आम्हाला आर्थिक दान करा, अन्नदान करा, वस्त्र कपड्यांचं दान करा आणि साहित्य दान करा मित्र. थँक्यू. तुला की नाही जेवायला? मला काय नाही, कशात खाऊ? मर उपाशीच.